नयनां प्राप्य विमुह्यति स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नयनां प्राप्य विमुह्यति स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नयनां प्राप्य विमुह्यति स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति। एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ न एनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा अस्याम् अंतकाले अपि ब्रह्म निर्वाणम पृच्छति। हे पार्थ, एषा ब्राह्मी स्थितिः एनां प्राप्य न विमुह्यति अंतकाले अपि अस्यां स्थित्वा ब्रह्म निर्वाणम रुच्छति। हे पार्थ, हे अर्जुना, एषा म्हणजे ही असणारी ब्राह्मी स्थिती ही जी ब्राह्मी म्हणजे ब्रह्मप्राप्ती झालेल्या पुरुषाची ही जी स्थिती म्हणजे ही जी निष्ठा आहे, येनाम प्राप्य ह्या ब्रह्मस्थितीला किंवा ह्या ब्रह्मनिष्ठेला प्राप्त झालेला पुरुष न विमुह्यती, तो कधीही मोहित होत नाही, पुन्हा विपरीत भावनेला प्राप्त होत नाही। अंतकाले अपि आणि अगदी अंतकाळी देखील अस्याम स्थित्वा जर ह्या ब्रह्मज्ञानाच्या स्थितीमध्ये किंवा ब्रह्मनिष्ठेमध्ये जर जो राहील तर त्याला ब्रह्मनिर्वाणम रुच्छति, तो ब्रह्मनिर्वाणाला म्हणजे विदेह कैवल्याला रुच्छति प्राप्त होतो किंवा तो ब्रह्मानंदाला मोक्षाला विदेह मोक्षाला तो प्राप्त होतो असं सांगितलं। हा जो श्लोक आहे एषा ब्राह्मी स्थिती पार्थ, या श्लोकाचं शंकरानंदांनी दिलेला अवतरण आहे। मुमुक्षोर येते हे श्रवणजन्य ज्ञानम प्रपंचवासनाभिः कामक्रोधादिभिः अहम ममादि अभिमान विशेषैः च सप्रतिबंधकम विदेहमुक्ते न अलम इति निश्चित्य परमकृपालु श्री भगवान समाधव अचला बुद्धि इति ब्रह्मनिष्ठां प्रस्तुत्य निरंतरं ब्रह्मनिष्ठया सर्वकामं प्राहणं कृतवतः शरीरयात्रादौ अपि ब्रह्मात्मना ब्रह्मणि तिष्ठतः अहं ममादि बन्धात् मुक्तवतः एव विदुषः विदेहमुक्तिं प्रतिपाद्य इदानीं मुमुक्षोः एषा एव संपादनीया ही अनया एव विदेहमुक्ति न अन्यथा इति सूचयन् उपक्रांतां ब्रह्मनिष्ठां उपसंहरति। जे अध्यात्म विश्व आहे किंवा जेवढं म्हणून वेदाचं वेद प्रतिपाद्य असं जे विश्व आहे त्या विश्वामध्ये जो कोणी महामानव ज्याला म्हणतात की ज्याच्यापेक्षा सा काष्टा सा परागती, ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ जीवन आपल्याला कल्पनेत रंगवताच येत नाही। मानसशास्त्र असो किंवा अध्यात्मशास्त्र असो, व्यवहारशास्त्र असो, नीतिशास्त्र असो, धर्मशास्त्र असो, उपासना, तत्वज्ञान, या प्रांतामध्ये मनुष्याच्या सर्वोच्च कोटीचा मनुष्य कोण याची जर संकल्पना करायची झाली तर ही जी संकल्पना आहे ही गीतेमध्ये ह्या स्थितप्रज्ञ दर्शनामध्ये सांगितलेली आहे आणि सगळ्या टीकाकारांनी गीतेच्या याचा उद्घोष केलेला आहे आणि याचं तोंड भरून वर्णन आणि त्याचं गहन गंभीर असं चिंतन करण्याचा आणि ती स्थिती अनुभवात कशी येईल याच्यासाठी त्यांनी टीकारूपाने बहुतेकांनी एक गंभीर चिंतनाच्या रूपाने आपापले यथाशक्ती यथामती निरूपण केलेलं आहे आणि त्याच्यामधील हा सर्वात शेवटला श्लोक आहे। आज स्थितप्रज्ञदर्शन ह्या विषयाची समाप्ती होत आहे आणि द्वितीय अध्यायाची देखील समाप्ती होत आहे। तर यामध्ये आता ह्या महापुरुषाचं वर्णन सांगत असताना शेवटच्या श्लोकाचं अवतरण
शंकरानंद देतात. ते असं सांगतात की मुमुक्षु जो आहे मुमुक्षु यती म्हणजे मोक्षप्राप्तीची इच्छा आहे, त्यासाठी ज्याने संन्यास केलेला आहे आणि संन्यास करून ज्याने श्रवणजन्य ज्ञान प्राप्त केलेलं आहे, म्हणजे त्याने तत्वमसी महावाक्याचं श्रवण केलेलं आहे आणि म्हणजे त्याने असत्वापादक आवरण दूर करण्यासाठी श्रवण केलेलं आहे आणि अभानापादक आवरण दूर करण्यासाठी महावाक्याचंही श्रवण केलेलं आहे. काय वाटलं तर लगेच बोला. असं दोन्ही श्रवण केलेलं आहे. परंतु जर त्याच्या अंतःकरणात प्रपंचाविषयीच्या वासना अंतःकरणात असतील किंवा त्याच्या ठिकाणी देहाविषयी देह मी आहे अशी तादात्म्य भ्रांती असेल किंवा देहसंबंधी माझे आहेत अशी तादात्म्य भ्रांती असेल किंवा त्याला विषयाच्या प्राप्तीविषयी सत्यत्वाने सुखत्व बुद्धी असेल आणि ज्याच्या ठिकाणी अहंता आणि ममता आणि काम क्रोधादी विकार असतील, अशा पुरुषाने त्यांनी सांगता विदेह मुक्तीसाठी हे ज्ञान पुरेसं नाही, ते ज्ञान प्रतिबंधाने युक्त आहे. म्हणून न आलं विधेयमुक्तही येतद न आलम, विधेयमुक्तीसाठी हे पुरेसं नाही असं पाहून असा निश्चय करून अत्यंत कृपाळू असणारे भगवान परमात्मा श्रीकृष्ण पहिल्यांदा त्या ब्रह्म समाधावचला बुद्धीस तदा योगम अवाप्स्यसी असं याचा उपक्रम केला होता. तर त्या ठिकाणी त्याची बुद्धी म्हणजे त्याचं जे अंतःकरण आहे ते आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निश्चल असलं तरच त्या पुरुषाला योग्यता प्राप्त होईल. याचा अर्थच असा झाला, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. काय सुरुवात आहे, न करी रे संग राहे रे निश्चळ लागो निधी मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. शब्दातलं ब्रह्मज्ञान वेगळं आहे. ब्रह्मज्ञान आणि अनुभव म्हणजे शाब्दिक ज्ञान आणि शब्दज्ञान आणि ब्रह्मज्ञान बाह्यदृष्टी समसमान. नाथ महाराज म्हणतात बाह्यदृष्टीनं पाहिलं तर ही दोन्ही सारखं. एखादा मनुष्य असं काही ब्रह्माचं झाड उभं करतो का त्याच्या अनुभूतीत असल्याशिवाय जणू काही हे शब्द बाहेर येणारच नाही. पण पाहिलं तर आतमध्ये तो पूर्णपणे वृक्ष कोरडा अशा स्वरूपाचा असू शकतो. हा काय आहे, हा आपला सर्वांचा अनुभव आहे की नाही. याच्यामध्ये आपण जर आपल्याला आत्मपरीक्षण करायला लागलो त्या ठिकाणी ह्या सगळ्या प्रक्रिया त्या वेळेला आपल्याला बुद्धीवर आरूढ झाल्या असंच वाटतं. पण त्याचा कायमचा ज्याला आपण म्हणतो संशय विपर्यय राहित्याने युक्त अशी असणारी शास्त्राला संतांना अभिप्रेत असणारी अनुभूती ती आली निसंदेह, त्याविषयी आपण झालो असं काही वाटत नाही. याचा अर्थामध्ये प्रतिबंध आहे. आणि ते प्रतिबंधाचं स्वरूप काय असेल तर एक तर तुम्हाला कामक्रोधादी विकार असतील किंवा अहंता ममता असेल किंवा दुसरं सांगितलं की या ठिकाणी प्रपंचाच्या अंतःकरणामध्ये वासना असतील. म्हणून त्यांनी सांगितलं इंद्रियांचा जय आणि वासनेचा क्षय या नावे अद्वैत खरे संकल्पाही वरी नये मन या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. तुकाराम महाराजांनी त्याचं ब्रह्मज्ञानी पुरुषाचं लक्षण यथार्थ रीतीनं वर्णन केलं आणि शेवट करतात की तुका म्हणे नये जाणीव अंतरा आणि अंतरी झाला अंतरिया थारा आनंदाचा. जर त्या ठिकाणी निष्प्रतिबंध आनंदानुभूती येत असेल तरच ते ब्रह्मज्ञान त्याला झालं किंवा हे ब्रह्मज्ञान ज्ञानीपुरुषाचं लक्षण आहे. आणि याच पक्षाचं समर्थन करणारे शंकरानंद या ठिकाणी सांगतात की म्हणून माणसाने नेहमी ब्रह्मनिष्ठेमध्ये निष्ठा स्थिती स्था धातूचा अर्थ आहे स्था तिष्ठती या ठिकाणी स्थिती किंवा त्याचा दुसरा अष्ट स्थाच धातू निष्ठेमध्ये सुद्धा निरंतर स्थिती असा त्याचा अर्थ निष्ठा. ब्रह्मनिष्ठा म्हटलं काय आणि ब्राह्मी स्थिती ब्रह्मविषय संबंधीने असणारी स्थिती अंतःकरण वृत्तीची किंवा अंतःकरणाची स्थिती याला म्हणतात ब्राह्मी स्थिती. ब्रह्मविषयासंबंधाने असणारी स्थिती. आणि त्याच्यामध्ये ते सांगतात की म्हणून मनुष्याने ज्याला ही निष्प्रतिबंध आनंदाची किंवा विदेह मुक्तीला प्राप्त होण्याची योग्यता ज्याला निश्चित संपादन करायची आहे त्या पुरुषाने सर्व कामांचा प्राणम कृत्वा त्यांनी सर्व इंद्रियांचा जय आणि वासनेचा क्षय म्हणजे सर्व विषय संबंधी असणाऱ्या इच्छा त्याच्या अंतःकरणातून नेस्तनाभूत झाल्या
पाहिजेत किंवा निरस्त झाल्या पाहिजेत, त्याला हे विषय पाशी आलिया ही से न रिघे हे कायम म्हणून. विषय जरी इंद्रियांच्या संबंधात आले तरी त्याची त्याला आठवणसुद्धा नाही, असा अभ्यास त्याच्याकडून झाला पाहिजे. आणि इतकंच नाही, पाठीमागे सांगितलं शरीरनिर्वाहासाठी भिक्षाटनादी तर तो करील की नाही, मलमूत्र विसर्जन इत्यादी, पण त्या काळीसुद्धा त्याची अंतःकरणवृत्ती अंतरंग आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी अखंड अभ्यस्त असली पाहिजे. म्हणून माऊलीने सांगितलं ना की या ठिकाणी त्याचं जे चित्त आहे सदा काय 8व्या अध्यायातली होय सोपी होय म्हणजे तेवी सदभ्यासे निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर असो अथवा जावो अशी त्याची स्थिती सांगतात. आणि अशा पुरुषांनी जर अहंता आणि ममता म्हणजे मुखाने म्हणतो अहम ब्रह्मास्मी आणि अहम कसा आहे देवहोममध्ये बसलेला आहे आणि मुखाने काय आहे की अहम ब्रह्मास्मी, तर याचा अर्थ त्याचा अहम तसाच आहे. मग तो यांनी काय म्हणतो सर्वम खल्विदम ब्रह्म आणि अंतःकरणामध्ये सत्यत्वाने काय आहे येते मम पुत्राहा मम दाराहा अशा प्रकारचा अभिनिवेश अंतःकरणामध्ये आहे. तर अशा पुरुषांना ब्रह्मज्ञानाचं फल प्राप्त होणार नाही. कोणतं? जीवनमुक्ती, जीवनमुक्तीचं विलक्षण सुखात सहित असणारी जीवनमुक्ती आणि विदेह कैवल्य हे दोन्ही त्याला प्राप्त होणार नाही. चाललेला विषय शक्यतो आपण हा श्लोक आता पूर्ण करू, तर याचा चाललेला विषय सगळा लक्षात घ्या. इथं अगोदर भाष्य घेत असतो आपण, तर अगोदर शंकरानंदी घेतली, नंतर भाष्य शेवटी पाहू आणि ज्ञानोबा यांनी सांगितलेलं मग आपण पाहू. तर आता सांगतात म्हणजे जो अहंता आणि ममता या बंधातून मुक्त झाला तर असा जो पुरुष आहे अशाच पुरुषाला विदेहमुक्ती प्राप्त होते. न तस्य प्राणा उत्क्रामंती, त्याचे प्राण लोकांतराला जात नाहीत. यह एव समवनीयन्ते, आणि याच ठिकाणी ब्रह्मस्वरूपातच ते लीन होतात असं श्रुती सांगते. तर असा कोणता पुरुष आहे तर ज्याचा अहंता आणि ममता ही दुःखास्पदे दोन दुःखास्पद गोष्टी ज्याच्या अंतःकरणातून पूर्णपणे निरस्त झालेल्या आहेत. ज्याला म्हणजे या जगात मी तो हा जो आहे अहम हा कधी स्वरूपाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही आणि मम हे सुद्धा स्वरूपाहून दुसरीकडे कोणत्याही पदार्थ देह संबंधियांकडं त्याच्या अंतःकरणवृत्ती कुठेही आसक्त होत नाही. असा जो पुरुष आहे तोच विदेहमुक्तीला प्राप्त होतो. आणि मुमुक्षो येशा एव संपादनीय, मुमुक्षूने हीच अंतःकरणवृत्ती केली पाहिजे. म्हणजे अशाच प्रकारची त्याची अंतःकरणवृत्ती असली पाहिजे की ज्या अंतःकरणवृत्तीमध्ये काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. असंच जर त्याची नित्य निरंतर अनुभूती असेल तरच त्याला विदेहमुक्ती न अन्यथा येते, त्यालाच विदेहमुक्ती प्राप्त होते, दुसऱ्यांना प्राप्त होत नाही. इति सुचयन ब्रह्मनिष्ठाम उपसंहरती, असं सांगून ह्या ब्रह्मनिष्ठेचा उपसंहार करतात असं सांगितलं. आता एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती स्थित्वा शामंत कालेपी ब्रह्मनिर्वाणम रुच्छती. या श्लोकात आपण अन्वयानुरूप अर्थ पाहिला. आता शंकरानंद असं सांगतात स्वस्वरूपम प्रकाश्य मुमुक्षुम संसार मृत्योः पाती इति पाहा परमात्मा तमेव अर्थयते वांछति इति पार्था तस्य संबधी हे पार्थ मुमुक्षो त्वमिदं मया उच्यमानं शृणु आणि श्रुत्वा कुरु. पहा ते म्हणतात इथं शब्द काय आहे पार्थ, अर्जुनाला संबोधन कोणतं आहे पार्थ. पार्थ शब्दाची उत्पत्ती सांगतात की आपलं स्वस्वरूप जे आहे ते त्या स्वस्वरूपाचं प्रकाशन करून जो मुमुक्षुला जन्म मरण परंपरारूप मृत्यूपासून जो पाती म्हणजे जो त्याचं रक्षण करतो त्याला म्हणतात पाहा. प शब्दाचा अर्थ आहे पार्थामधला. प शब्दाचा अर्थ आहे की जो आपल्या स्वस्वरूपाचं त्याच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये प्रकाशन करून त्याचं अज्ञानापासून जन्ममृत्यू परंपरेपासून संरक्षण करतो त्याला म्हणतात प. आणि इथे पहा असा कोण आहे तर परमात्मा. आणि आता पार्थ, आणि पार्थ म्हणजे प म्हणजे परमार्थ परमात्मा.
आणि त्याचाच अर्थ येते आणि त्याची जो काय करतो अर्थ येते ना वांछती, त्या परमात्मा प्राप्तीची जो इच्छा करतो तो आहे पार्थ आणि त्याचं संबोधन आहे हे पार्थ असं याचे. आता त्याला सांगतात की तुला मी आता जे सांगतो त्वया इदम उच्चमानम मया, तुला जे माझ्याकडून सांगितलं जात आहे ते शृणू, ते तू काय कर ऐक नाही श्रुत्वा कुरु, नुसतं ऐकू नको तर ऐकून ते अनुष्ठानात आण. हे पार्थ मुमुक्षो हां ब्राह्मी ब्रह्मप्राप्ते नियत कारणत्वात ब्राह्मी ब्रह्मप्रापिका स्थिती ही निष्ठा. याचा अर्थ असा केला आहे ब्राह्मी स्थिती ना एषा ब्राह्मी स्थिती. ब्राह्मी म्हणजे काय, जी ब्रह्मप्राप्तीला निश्चित कारण होते तिला म्हणतात ब्राह्मी. म्हणजे ब्रह्मप्रापिका स्थिती ही किंवा निष्ठा, जी ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून देणारी जी स्थिती तिलाच म्हणतात निष्ठा, जिच्यामुळं तुम्हाला निश्चित ब्रह्मप्राप्ती होईल अशी. आणि ही मी सांगितली ही निष्ठा किंवा ही स्थिती एषा मया प्रतिपादिता मुमुक्षुनाम, मुमुक्षुसाठी मी ही स्थिती सांगितली. विदेह कैवल्यार्थी ब्रह्मविन मुमुक्षु येनाम प्रस्तुतां ब्रह्मनिष्ठां प्राप्य अनुष्ठाय न मुह्यती विमोहाय न कल्पते. आणि ज्याला विदेह कैवल्याची इच्छा आहे असा जो ब्रह्मज्ञानी असा जो मुमुक्षु आहे तर त्याने तुम्ही म्हणा ब्रह्मज्ञानी मुमुक्षु म्हणजे काय, अगोदर मुमुक्षु नंतर ब्रह्मज्ञानी आणि नंतर ह्या मनोनाश आणि वासनाक्षयाचा अभ्यास करणारा अशा पुरुषाने ह्या ब्रह्मनिष्ठेला प्राप्त व्हायचं म्हणजे ब्रह्मनिष्ठेचं अनुष्ठान करणारा हा जो पुरुष आहे, ठीक चालले ना, तो कधीही पुन्हा मोहाला प्राप्त होत नाही. म्हणजे तो कधी विपरीत भावनेला प्राप्त होत नाही किंवा त्याच्या ठिकाणी प्रमाणा संभावना प्रमेया संभावना आणि विपरीत भावना या कशालाच तो पुन्हा प्राप्त होत नाही. सर्वेषां प्राणीनाम अहम इति विशिष्टा मोहा यत्र सहा विमोहा देहा तम न प्राप्त होत. शंकरानंदांनी असे वेदांताला अनुकूल अशा प्रकारचे अर्थ केलेले आहेत. ते म्हणतात सर्वेषां प्राणीनाम अहम इति, सर्व प्राणीमात्रांचा अहम अहम म्हणजे मी, हा जो विशिष्ट मी आहे म्हणजे अंतकरण विशिष्ट चैतन्य, बरोबर आहे ना, किंवा अहंकार विशिष्ट चैतन्य आहे. तो विशिष्ट हा मोहा दर सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी मी अशा प्रकारचा जो मोह आहे तो मोह आहे म्हणजे काय, मोह वैचित्य म्हणजे शरीरासंबंधाने मी अशा प्रकारची जी भावना आहे किंवा सूक्ष्म शरीरातील कर्तृत्व भोक्तृत्वासंबंधाने मी अशी जी भावना आहे सहा विमोहा, त्याला या ठिकाणी मोह असं म्हटलेलं आहे. मोह वैचित्य म्हणजे अहम जो आहे तो अहमनी कोणाला विषय केलेला आहे, देहादिकांना विषय केलेलं आहे, तो विमोह. असं कोणतं आहे, देहादिकांना म्हणजे अनात्म पदार्थांना विषय केलेला आहे. असं अनात्म पदार्थांना विषय करणं म्हणजे देहाला विषय करणं, म्हणजेच विमोह शब्दाचाच अर्थ देह असा केला आहे. विमोह शब्दाचाच अर्थ देह असा केलेला आहे. आणि तम न प्राप्नोती, आणि त्या देहाला तो कधीच प्राप्त होत नाही. म्हणजे देहाला मी कधीच म्हणत नाही, म्हणजे त्याच्या अंतकरण वृत्तीची स्थितीला अहम जो आहे तो अहम देहा, मी देह आहे असं तो कधी म्हणत नाही. येतश्याम निष्ठाया स्थित्वा ब्रह्मविद पुन्हा देही न भवती इत्यर्थ. आणि या निष्ठेला या स्थितीला म्हणजे निरंतर अखंड मी ब्रह्म आहे ह्या वृत्तीला सोडून ज्याची अंतकरण वृत्ती देह मी आहे असं देहाला कधीही विषय करीत नाही असा जो पुरुष आहे त्या पुरुषाला पुन्हा देह प्राप्त होत नाही. आणि तो पुन्हा देही न भवती, तो पुन्हा कधी देहधारी जीवभावाला पुन्हा कधीही प्राप्त होत नाही. किंच पूर्वस्मिन्नेव वयसी प्रसिद्ध साधना जन्मांतरीय संन्यास श्रवणादिषु जन्मांतरीय संन्यास श्रवणादी पुण्यकर्म परिपाकवशात विद्वान इह प्रारब्ध विशेष बलेन किंचित कालम संसृत्यंतकाले चरमावस्थायाम अपि अस्यां निष्ठायां स्थित्वा निर्वाणं निष्क्रियं नित्यानंदैकरसं ब्रह्म रुच्छति मुक्तिम गच्छति इत्यर्थ. आता याचा अर्थ केला आहे. काय अर्थ भाष्यकारांप्रमाणे केलेला आहे, काय अर्थ त्यांनी शंकरानंदांनी स्वतंत्र रीतीने केलेला आहे. तो असा केलेला आहे किंच आता ते म्हणतात तो पुन्हा देहाला प्राप्त होत नाही, म्हणजे त्याची ब्रह्मनिष्ठा तो नित्य निरंतर अखंड जतन करतो. देहात्मभावाला प्राप्त होत
नाही असं त्याचं वर्णन केलं ह्या पुरुषाचं. आणि किंच याशिवाय आणखीन काय, पूर्वस्मिन एव वयशी प्रसिद्ध साधना हा. आणि ते म्हणतात पूर्वस्मिन वयशी म्हणजे आता कुठं चाललाय हा, जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त झाला, आता हा पुरुष विधेय कैवल्याची इच्छा करणार आहे. तर ह्या पुरुषाला पूर्वस्मिन वयशी म्हणजे त्याच्या पूर्वीच्याच जीवनामध्ये म्हणजे अगोदर असणारं तारुण्य, आता किंवा जो आताचं त्याचं स्थिती आहे त्याच्या अगोदर असणाऱ्या जीवनामध्ये प्रसिद्ध साधना त्यांनी काय केले, साधना सिद्ध केलेली, अखंड तो ब्रह्माहमस्मी असं चिंतन करत आलेला आहे. आणि पुन्हा जन्मांतरीय संन्यासी श्रवणादी पुण्यक त्यांनी मागच्या जन्मात करे, माऊली सांगतात ना, त्यांनी बहुती जन्मी मागिली विक्षेपाची पाणीवळे झाडिली, जे उपजत खेवो बुडाली लग्न घटिका. असा हा जो पुरुष आहे त्याने जन्मांतरामध्ये केलेला संन्यास, त्यांनी पुन्हा ह्या जन्मात किंवा पूर्वी केलेलं श्रवण मनन निधिध्यासन इत्यादी मुळं प्राप्त झालेलं जे पुण्यकर्म अदृष्ट, आणि ते अदृष्ट जेव्हा त्याला फल देण्याला सन्मुख होतं, अर्थात अदृष्ट परिपक्व होतं, आणि त्यावेळेला हा जो ज्ञानवान पुरुष आहे तो त्याचं प्रत्येकाचं प्रारब्ध वैचित्र्य आहे, आणि त्या प्रारब्ध वैचित्र्याच्या बलावर काही काल संस्कृत्यंतकाले चर्मावस्थायामापी, तर तो किंचित कालम संस्कृती म्हणजे त्याला काही काल जरी तो संसारी दिसत असला तरीसुद्धा अंतकाले चर्मावस्थायाम, तरी अंतकाली याची म्हणजे प्रारब्धामुळे जरी तो संसारात दिसत असला तरीसुद्धा अंतकालच्या वेळेला त्याची जी चरमावस्था आहे, ती चरमावस्था म्हणजे कोणती, तर मरण्याच्या अव्यवहित पूर्व क्षण ह्या अवस्थायाम निष्ठायाम स्थित्वा, तो त्या ब्रह्मनिष्ठेमध्येच राहतो. आणि निर्वाणम निष्क्रियम नित्यानंदैक रसम ब्रह्म रुच्छती, आणि तो निर्वाण म्हणजे ज्याच्यामध्ये स्थिती किंवा गती, निर्गतः वानम यस्मात, वानम नाम गती, या ठिकाणी त्याचं म्हणजे आता पुन्हा जन्म मरण परंपरा ज्याच्यातून निघून गेलेली आहे, असा हा निर्वाण मोक्षाला नाम विधेय कैवल्याला तो प्राप्त होतो. नित्यानंद स्वरूप असणारे एक रस जे ब्रह्म, त्या ब्रह्मस्वरूपाशी तो एकरूपतेला प्राप्त होतो, अर्थात मुक्तिम गच्छन्ति इत्यर्थ. ठीक चालले ना, अर्थात तो कशाला प्राप्त होतो, मुक्तीला प्राप्त होतो. विज्ञाय चरम याच्यामध्ये काय आहे, दोन गोष्टी आहेत. तर आता आणखी पुढं आपण चिंतन करू थोडं, की असा जो पुरुष आहे याचा अर्थ काय झाला, त्यांनी मरणाच्या अव्यवहित पूर्वक्षणापर्यंत काय करायचं चिंतन, आणि मग त्याला काय होईल, मृत्यूच्या अव्यवहित पूर्वक्षणी काय होईल, अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती राहील, आणि त्यावेळेला तो देह त्याग करील, आणि मगच तो कशाला प्राप्त होईल, विधेय कैवल्याला प्राप्त होईल, असा अर्थ झाला ना. तर ही जी गोष्ट आहे, तर असं जर झालं तर हे उपासनेविषयी किंवा कर्माविषयी सांगितलेली ही आवृत्ती अगोदर करायची. तस्मात युद्ध काय 8व्या अध्यायामध्ये सांगितलं ना, तू 8व्या अध्यायाचं तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धेच, तू माझं सारखं स्मरण कर, आणि जे तुझं कर्म आहे ते कर्म तू कर. म्हणजे याचा अर्थ कर्म आणि उपासना ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या मनुष्याला सातत्याने करावे लागतात. शेवटपर्यंत त्यांनी जर केलं तरच अंतकाली त्याला ती गती होईल. कारण 8व्या अध्यायात पुन्हा भगवान म्हणतात की अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, किंवा ज्याचं शेवटी यम वापी स्मरण भावं. मग आता काय झालं, उपासनेचं आणि कर्माचं जसं अखंड अनुष्ठान करावं लागतं शेवटच्या क्षणापर्यंत, बरोबर आहे ना. कारण त्यांनी सांगितलं जिजी विषेत शतम समाहा, 100 वर्ष तुम्ही जगण्याची इच्छा करा, पण काय कुर्वन्नेव कर्मानी, तुम्ही कर्म करीतच या ठिकाणी तुम्ही 100 वर्ष जगण्याची इच्छा करा. याचा अर्थ कर्म आणि उपासना यांची जशी आवृत्ती आहे त्याविषयी सांगितलं. आवृत्ती रसकृत उपदेशात तुम्ही कायम याची आवृत्ती केली पाहिजे किंवा अभ्यास केला पाहिजे. तसंच मनुष्याला तत्त्वज्ञानातही काय झालं, असाच अर्थ झाला ना. आता जे आपण शंकरानंदांचं चिंतन केलं तर त्या पुरुषाने काय केलं पाहिजे, अखंड अभ्यास केला पाहिजे, तरच तो मुक्त होईल, नाहीतर तो मुक्त होणार नाही, असा आशय आपल्याला याच्या समोर येतो की नाही. मग तत्त्वज्ञानाचं कर्म आणि उपासना यांच्यापेक्षा काय वैशिष्ट्य राहिलं असं आपल्याला लक्षात येतं आहे की नाही. आणि असं असणं तत्त्वज्ञानाच्या प्रांतात संभवनीय पण नाही, पण अर्थ मात्र असा होतो. तर आता सांगतात की विज्ञाय चरमावस्थां
देवताभ्यो नृप्तोत्तमः खट्वांगो नाम राजर्षिर मुहूर्ते मुक्तिमेवान. याच्यामध्ये दोन प्रकार आहेत की आपल्याला माहिती आहे कोण जो इथं खट्वांग राजाचं उदाहरण दिले आणि दुसरं आपण उदाहरण घेतो जड भरत राजा आहे की नाही. जड भरत राजा हरिणी गर्भा गेला घाला तो घातला वासनेने. त्यांनी शेवटपर्यंत त्यांनी काय ज्ञानसाधना केली नव्हती का? केली होती. उपासना केली नव्हती का? केली होती. परंतु एकांतवासात राहू नये. त्याला नेमकं त्या हरिणाचं अगोदर काय लागलं, हरिणावर प्रेम स्नेह बसला आणि मरणाच्या वेळेला त्याला त्या हरिणाचं चिंतन करीत देह पडला. त्यामुळं त्याला 2 जन्म घ्यावे लागले, तेव्हा तो पुन्हा उद्धार झाला. तसंच ज्ञानाच्याही बाबतीत आहे का? तर तिथे हे सांगायचं आहे की त्यांनी आपली जी उपासना होती त्यावेळेला त्यांनी ज्या वेळेला हरणावर स्नेह केला तेवढ्या काळामध्ये तस्मात सर्वेषु कालेषु सगळ्याच कालामध्ये ज्याच्यामध्ये आवृत्तीची आवश्यकता आहे त्यालामध्ये नित्य निरंतर अभ्यास पाहिजे आणि तो अभ्यास त्याचा तिथं कमी पडला म्हणून त्या ठिकाणी त्याला हरिणाचा जन्म परत घ्यावा लागला आणि नंतर तिसऱ्या जन्मात त्याची काय तिसऱ्या जन्मामध्ये त्याची मुक्ती झाली. याच्यातून सांगायचे काय, शास्त्राचं तात्पर्य आहे काही कर्म किंवा उपासनेमध्ये जर आपण सातत्य ठेवलं नाही तर जे काही अदृष्ट निर्माण होत असतं ते अदृष्ट कमी पडल्यामुळं त्याला जी स्थिती अपेक्षित आहे ती स्थिती प्राप्त होत नाही. म्हणून याचा मृत्यूच्या अव्यवहित पूर्वक्षणापर्यंतही अभ्यास केला पाहिजे आणि तो अभ्यास कधी त्याचा सफल होईल तर अगोदर त्यांनी सर्वेषु कालेषु हे सांगायचं, सर्व कालामध्ये त्यांनी अभ्यास केला पाहिजे. परंतु ज्ञान जे आहे ते ज्ञान म्हणजे अशा प्रकारचं नाही. ते ज्ञान काय आहे, वस्तुतंत्र आहे, ते कर्मतंत्र नाही. प्रमाणाने एकदा ज्ञान झालं आणि त्या वस्तूविषयक अज्ञानाचं आवरणभंग झालं का त्या ठिकाणी त्याला आवृत्तीची गरज पडत नाही. हे पुस्तक आहे हे तुम्हाला जर प्रमाणाने ज्ञान झालं असेल संशय विपर्यय रहित तर पुन्हा याची आवृत्ती करण्याची काय गरज आहे. तसं ब्रह्मज्ञान म्हणजे हे काय कर्म किंवा उपासनेप्रमाणे मानसिक किंवा स्थूल शरीराची असणारी क्रिया नाही. त्याच्यामध्ये काय ब्रह्मज्ञान म्हणजे काय, अखंड अर्थाला आलिंगन देणं म्हणजे अखंड अर्थ जे आहे त्या अखंड अर्थाला जाणणं म्हणजे ज्याच्यामध्ये देश नाही काल नाही वस्तू नाही तिन्ही परिच्छेद नाही तरच ते अखंड होईल ना. मग त्या अखंडामध्ये दुसरं राहतच कुठं काय, जाणं आणि येणं राहतच कुठं काय. त्या ज्यावेळेला तुम्हाला ज्ञान होतं त्याच्यात गमनागमन आहे का त्याच्यामध्ये. त्यामुळं न तस्य प्राणा उत्क्रामंती स इह एव अत्र एव समवनीयन्ते असंच आहे ना. तर याच ठिकाणी जर ते विलीन होतात दुसरीकडं जात नाही म्हणजे ज्ञानामध्ये दुसरी वस्तू सिद्ध होत नाही, केवळ आत्मस्वरूपच असतं. त्यामुळं त्या ज्ञानपुरुषाच्या सूक्ष्म देह जो आहे प्राण जे आहेत बरं ना, प्राणाने उपलक्षित असं सूक्ष्म शरीर, ते सूक्ष्म शरीर कुठं जाईल. शेवाळ आहे, शेवाळामध्ये दगड टाकला तर दूर होतं आहे आणि पुन्हा काय होतं एकत्र येते बरोबर ना. कारण काय त्याच्यामध्ये खंड पडला. तसं जेव्हा अखंडार्थ तो अखंडार्थाचं ज्ञान होणे म्हणजे ब्रह्मज्ञान ना, की त्याच्यामध्ये अहम त्वम इदम काहीच राहत नाही, फक्त एकच वस्तू राहते आहे की नाही. आणि त्याच्यानंतर तुमचा असणारा जो काही सूक्ष्म शरीराचा आभास आहे तो आभास कुठं अधिष्ठानाला सोडून कुठं जाईल. एकदा तुम्हाला त्याचं ज्ञान झाल्यानंतर लक्षात आलं का बाबा त्या अधिष्ठानाला सोडून आता कुठं जाईल. त्याच्यामध्ये ते गेलं तर कुठं जाईल म्हणजे फक्त ब्रह्मस्वरूपातच जाईल. त्या ठिकाणी पाण्याचं शेवाळाचं जसं खंड आहे तसं ते जे ज्ञान झालं तेव्हा खंडित नव्हतं ते, तिथं देशभेद नाही. आता इथं कसं आहे आपण उपासक किंवा कर्मठ जो आहे त्याला देशभेद आहे की नाही, त्याला मी भारतातला आहे, त्याला कालभेद आहे की नाही, सध्या वर्तमान काळ भूतकाळ मी काय केलं आता काय करतो पुढं काय करायचं कालभेदाने युक्त आहे की नाही त्याला. आणि वस्तुभेद आहे की नाही, मी मनुष्य आहे हे दुसरे जे आहेत दुसरे तिर्यक योनी किंवा पशुपक्षी आहेत असं आपण म्हणतो. हा भेद कोणता राहतो तिथं, देशभेद आहे का. का देश काळ वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकारे. आणि ते पुन्हा कसं आहे वस्तुतंत्र आहे किंवा प्रमाणतंत्र आहे. त्याच्या ठिकाणी प्रमाणाने झालेलं हे ज्ञान आहे. सर्वात प्रबल प्रमाण कोण आहे, वेद, आणि त्या वेदापासून झालेलं हे ज्ञान आहे. त्यामुळं ह्या ज्ञानामध्ये पुन्हा भ्रम होण्याची शक्यता आहे का, नाही. जरी तुम्हाला जे प्रारब्ध लेशाने असणारे हे शरीर, त्या शरीरात राहणारं मन, त्यांचा स्थूल सूक्ष्म शरीराचा व्यवहार सगळा जरी होत असला तरी तो तुमच्या अखंड आत्मेच्या ठिकाणी होत असताना देखील
नाही, असाच त्याचा निश्चय. त्यामुळे तो पुरुष अंतकाळामध्ये आपलं प्राण कुठेतरी उत्क्रमण लोकांतराला करतील असा भ्रमच त्याच्या ठिकाणी नाही. त्यामुळं असा जो पुरुष आहे त्याचा देह जो आहे, त्याचा देह अमावास्याला कोणत्या काळात गेला काय, त्याचा देह कैकट किंवा काशीमध्ये पडला काय, आहे की नाही. आणि त्याच्या ठिकाणी भेद, बरोबर आहे का बघा, त्याच्या ठिकाणी वस्तूच्या भेदाचा जणूक आहे असा व्यवहार दिसला तरीसुद्धा त्याच्या दृष्टीनं वस्तुभेद नाही. मत्त परतरम नान्यत किंचिदस्ती धनंजय, किंवा हे येतच सर्व मयी प्रविलीयते, हे सर्व कुठून जाणार माझ्यातच, आणि आलंय कोणापासून माझ्यातून, आणि राहतंय कोणामध्ये माझ्यामध्ये, असा ज्याला बोध झाला आहे त्याला आवृत्तीची आवश्यकता आहे का, नाही. मग असा जो पुरुष आहे, येशा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुक्ते, 45 कोणता श्लोक आहे की अशा पुरुषाचा देह निरोगोवा, निरोगी अवस्थेत गेला, उपविष्टोवा, तो काय झाला, निरोगोवा उपविष्टोवा, बसून गेला, किंवा रुग्णोवा, किंवा रोग होऊन गेला, विलुठन भुवी, किंवा जमिनीवर गडबडा लोळीत गेला, पुन्हा पुढं मूर्छितो वा, तर त्याला मूर्छा येऊन गेला तरी तेजत्व यशा प्राणान, अशा स्थितीत यांनी प्राणांचा त्याग केला तरी न भ्रांती ही, त्याला पुन्हा कारण निसंशय त्याला कधीही भ्रांती पुन्हा होत नाही. आता मनुष्य मूर्छित होत नाही का, एखादा मनुष्य आहे समजा मूर्छित झाला म्हणून त्याला पुढचं, एखाद्या मनुष्याला माहिती आहे का प्रारब्ध देशात मरताना त्याची कोणती स्थिती असेल, आयुष्यभर जरी अभ्यास केला आणि जर त्याचं अदृष्ट जे आहे ते जर कमी पडलं, अदृष्ट कमी पडलं तर त्याला आठवणार नाही, प्रत्येकालाच आठवेल असं नाही. जसं एखाद्या मनुष्याला जोराने थप्पड दिली, मूर्छित झाला म्हणजे आता हा त्याला काय झाला, प्रतिबंध झाला ना, प्रतिबंधावरून मूर्छित झाला, परंतु काही काळ मूर्छित झाला, पुन्हा तो शुद्धीवर आला, मग तो पुन्हा हे माझे वडील, हे माझं घरच म्हणतो की नाही. तसा हा पुरुष जरी आहे म्हणून त्या ठिकाणी त्याला विस्मरण झाल्याने काही बिघडत नाही, पण विपर्य कधी होतच नाही. अशी स्थिती असल्यामुळं त्याचे प्राण कुठं जातील, कुठेच जाणार नाही. यह अत्रैव समविनीयन्ते, कारण त्याला जेव्हा ज्ञान झालं तेव्हा काय झालं, ब्रह्मस्वरूपच आहे, आणि ब्रह्मस्वरूपात देशकाल वस्तू किंवा त्या ठिकाणी एक चिंतक किंवा चिंतेविषय असं कोणी द्वैत राहिलेलंच नाही. त्यामुळे त्याचे प्राण कुठं जातील, सगळ्या त्याला हा जो बोध झाला आहे प्रबल प्रमाणापासून झाला आहे, संशय विपर्य रहित झालेला हा बोध आहे. आणि बोधाचं महात्म्य हेच आहे की ते प्रमाणापासून झालेला जो बोध आहे तो त्याच्यापेक्षा प्रबल प्रमाण जोपर्यंत नाही, बरोबर असंच आहे ना, तोपर्यंत प्रमाणोपादिता विद्या प्रबलम प्रमाणम विना न नश्यती न वेदांतात प्रबलम मानम इष्यते ना, इक्षते, त्याला कोणतं दुसरं वेदांतापेक्षा मोठं प्रमाण नाही, आणि त्याच्यापासून उपनिषदातून त्याला हे ज्ञान झालेलं आहे. त्यामुळे त्याला ही चिंता करायची काय कारण आहे का. आता चिंतन कशासाठी केलं, शंकरानंदी पाहिल्यावर आपल्याला असं होतं, आहे की नाही. आणि भाष्यकारांनी हे जो शब्द आहे ना याच्यामध्ये लिहिलं की अंतकालेपी, अंतकालेपी म्हणजे भाष्यकारांनी लिहिले चरमवयसी, चरमे वयसी म्हणजे आपल्या शेवटचा वार्धक्याचा जो काळ आहे. कसं आहे, अर्जुनाने हा जो बोध ऐकला त्यावेळेला अर्जुनाचं वय 80 झालेलं होतं. अर्जुन जर म्हणेल की हे जे मी ऐकलं हे तर 80व्या वयात, आता चिंतन करता करता हे पूर्वीचे जे संस्कार आहे त्या संस्कारांचं उत्थान झालं तर मला अंतकालच्या क्षणाला अव्यवहित पूर्वक्षणी आठवेलच असं नाही. पण याच्यासाठी हे ज्ञान उलट असं आहे, तुमचं कर्म किंवा उपासना जर थोडं खंडित झाल्या किंवा जर योग्य रीतीनं त्याचं अनुष्ठान संपादन झालं नाही तर तुम्हाला प्रतिबंध येतो, अदृष्ट कमी पडतं. आणि काय सहकारी, त्याच्यात पंचदशीमध्ये ना सहकारी सचिवात असं एक श्लोक आहे बघा, त्याच्यामध्ये आपण जर आता चिंतन केलं त्या चिंतनाचे काय होतात संस्कार, आणि त्या संस्कारानुरूप काय येते अनुभूती, आणि मग पुढची अनुभूती अधिक स्थिर रूपात घेण्यासाठी हे केलेले जे संस्कार आहेत ते पुन्हा पुढे काय होतात उपयोगी, किंवा केलेली साधना. पण तसं याच्यामध्ये थोडीशी साधना कमी पडली असेल तर तुम्हाला शेवटच्या काळामध्ये ते कर्माचं अनुष्ठान निश्चित होईल. किंवा तुम्ही किती जरी रात्रंदिवस चिंतन केलं असेल आणि कधी खंडित झाला असेल किंवा सदोष झाला असेल तर अदृष्ट कमी पडतं आणि अंतकाळाला ते आठवतच नाही. हा प्रकार कुठं घडेल, कर्म उपासनेमध्ये घडेल.
पण ज्ञान जे आहे ते प्रबल प्रमाणापासून झालं असेल तर, आणि त्याचं काम काय ज्ञानाचं, अज्ञान आवरणाचा भंग करणं, बरोबर ना. त्याला कधी आवरण पुन्हा होतच नाही. त्याला आवरण बरं ते काय एकदाच निवृत्त होतं, आणि जेव्हा निवृत्त होतं तेव्हा ते राहतच नाही. त्यामुळे ते परत त्याचं स्मरण न केल्यामुळं ते परत आलं असं होण्याचा ज्ञानामध्ये प्रश्नच नाही. तत्त्वज्ञानामध्ये हा प्रश्नच येत नाही. म्हणून या ठिकाणी चरमे वयस्सी म्हणजे उलट आयुष्यभर तुम्ही कर्म उपासना केल्या असल्या आणि तुम्हाला तुमच्या भाग्याने जर श्रवण करण्याचा योग आला आणि हे ज्ञान तुम्हाला चरमे वयस्सी आपी जाते आपी, शेवटच्या वयात जरी तुम्हाला झालं पण निर्दोष झालेलं असलं पाहिजे, तर न विमुह्यते, तुम्ही कधीच पुन्हा मोहाला प्राप्त होणार नाहीत. आणि ब्रह्मनिर्वाणम मृच्छती, तुम्ही ब्रह्मस्वरूपालाच प्राप्त व्हाल. अशा प्रकारचं साधारणतः याच्यामध्ये भाग आहे. आणि आता लिहिला विज्ञाय चरमावस्थाम देवताभ्य नृपोत्तमा खट्वांगो नाम राजर्षीर मुहूर्ते मुक्तिमेवान. म्हणजे काही लोक काय म्हणतात, आता आमचं एवढं आयुष्य गेलं, आता बुद्धी बत्थर झाली, आता आम्हाला कसं होईल. त्यांनासुद्धा याच्यातून दिलासा आहे. तर जर तुम्हाला याला आवश्यक लागणारं वैराग्यादी तुम्ही संपन्न तुमच्या अंतःकरणावरती असले तर तुम्ही ज्ञान मिळू शकता. बुद्धिमांद्यादी जे प्रतिबंध आहे त्याच्यावर तुम्ही मात करू शकता, बरोबर ना. त्याच्यावर मात करू शकता. कोणत्या वयामध्ये, अगदी तुमच्या उतार वयामध्ये. म्हणून भाष्यकारांनी चरमे वयस्सी असा अर्थ केला. चरमे क्षणी नाही म्हटले, कारण ज्ञानात चरम क्षण नाही. चरम क्षण जर ज्ञानात म्हटलं तर काल परिच्छेदाला आजच टाकलं नव्हतं, अगोदरच काल परिच्छेद दिला, म्हणजे अखंड अर्थाला तुम्ही जाणलंच नव्हतं, अखंड शब्दाची शक्तीच तुमच्या लक्षात आली नव्हती. असा अर्थ होईल की नाही, असा अर्थ होईल. म्हणून म्हणतात की अहो तो खटवांग राजा एक तास उरला खटवांग रायाशी, आणि भाग्यदशा कायची प्राप्त झाली. कुठल्या तरी प्रमाणातलं आपलं पुराणातलं वगैरे उदाहरण असेल. चरमावस्थाम विज्ञाय, आपल्या चरमावस्थेला जाणून देवताभ्यो नृपोत्तमा, आपली शेवटचा क्षण म्हणजे चरमावस्था म्हणजे मृत्यूचा अव्यवहित पूर्वक्षण किती लांब आहे, अजून किती दूर आहे, असं त्यांनी देवतांना विचारलं. आता मग त्यांनी त्याला तो सांगितला, पण तुला काय एक तास उरलेला आहे, एक मुहूर्त. तर ते म्हणतात खट्वांगो नाम राजर्षी मुहूर्ते मुक्तिमेयवान, त्याला एकाच मुहूर्तामध्ये 3.5 तासात काय त्याला मुक्ती प्राप्त झाली. ऐकी नाही असं जर आहे, मग त्याला कशी काय झाली असते, जर पूर्वीचे संस्कार नाही, पूर्वीची आवृत्ती नाही, एकच तास, तर 1 ताससुद्धा उपयोगाला. कारण याचं प्रश्न आहे की ज्ञान हे काय काय मानाधीना मेय सिद्धी, मेयाची सिद्धी कशाच्या आधाने, मान प्रमाणाच्या अधीन आहे. म्हणून मुक्तिम येवान इति प्रसिद्धे, ही प्रसिद्ध गोष्ट आहे की नाही. यतः एवं तथा विदेह कैवल्यार्थी यती बाह्य प्रवृत्ती परित्यज्य आश्याम निष्ठायाम सर्वदा स्थातव्यमिति सिद्धम. हे आता हे राहिले होते होई म्हणून शंकरानंदांनी मात्र असं सांगितलेलं आहे की ज्याला विदेह कैवल्याची इच्छा आहे अशा यतीनं बाह्य सगळ्या प्रवृत्तीचा त्याग करायचा आणि नित्य ह्या निष्ठेमध्येच राहावं, अशा प्रकारचं शंकरानंदांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे ना. मग हां हां हा झालं. नाही याला स्मरण करण्याचं प्रश्नच नाही, हे स्मर्तव्य नाहीच आहे. एकदा ज्ञेय झालं ना ते पुन्हा ते अज्ञेय होत नाही. त्याचं कधी विस्मरणाचं स्मरण त्याचं ते पण चिंतन केलं त्यांनी, बरोबर आहे. याचं स्मरण करावं लागलं असतं, पण स्मरण जे करायचं ना, तर स्मरण करायला पहिल्यांदा त्या वस्तूचं प्रत्यक्ष काय आहे, ज्ञान आहे. प्रत्यक्ष काय आहे, ज्ञान आहे. नंतर तो ज्ञानाचा पदार्थ परोक्ष आहे. आता परोक्ष झाला तर आता त्याचं काय होईल, अनुभूत जा असला तरी आता काय आहे, ज्ञानवान पुरुषाला आत्मा कधीच परोक्ष होत नाही. त्यामुळे आत्म्याचं स्मरण करण्याची गरज नाही. कारण श्रुती सांगते यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म, म्हणजे ब्रह्म हे स्वयंप्रकाश आहे. ते तुमच्या वृत्ती तदाकार केली म्हणजे ब्रह्माची अभिव्यक्ती असं नाही. त्या ठिकाणी अज्ञान निवृत्तीनं उपलक्षित जे ब्रह्म राहतं ते ब्रह्म वृत्तीव्याप्ती तर त्या ठिकाणी नाहीच नाही, फलव्याप्ती तर नाहीच नाही, पण वृत्तीव्याप्ती पण नाही. काल कधी कोण बंडा महाराज कोण वृत्तीव्याप्ती फलव्याप्ती विकल्पे नसता ना, विकल्पेच का विकल्पऊ नसता,
दोन्ही येत्याच्या ठिकाणी विकल्प नाही. म्हणून फक्त तुम्ही हा मनातला भ्रम काढून टाकायचा की शेवटच्या काळामध्ये त्याचं स्मरण झालं पाहिजे. आणि जर वाटत असेल तुम्हाला तुम्ही कर्मठ किंवा उपासक आहात, तत्त्वज्ञ नाही, तत्त्वज्ञाला स्मरणाविषयी काय करायचं, स्मरण कधी जातच नाही. जर ते परोक्ष असतं तर मग बरोबर आहे स्मरण करणं, पण साक्षात अपरोक्ष आहे. अपरोक्षच आहे म्हणजे इंद्रियादिकांचा व्यवहार होऊन झालेला अपरोक्ष नाही, बरोबर ना. आवरण निवृत्तीनंतर इंद्रियादिकांचा व्यवहार न होता स्वयंप्रकाशत्वाने नित्य प्रकाशमान असंच जर आपलं स्वरूप आहे. ह्या शब्दाची जर यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म या वाक्याची शक्ती कळली असेल तर स्मरणाचा किंवा वृत्तीची पुन्हा पुन्हा आवृत्ती करण्याचा आग्रहच असणं शक्य नाही. कारण ही वृत्ती कुठे गेली तर ब्रह्म वाचून कुठे जाईल. कारण ब्रह्म कसं आहे, अखंड अर्थाचं ज्ञान याला ब्रह्मज्ञान म्हणतात. आणि अखंड अर्थामध्ये वृत्ती आणि वृत्तीचा विषय हे द्वैत कोणत्याही प्रकारचं नाही. आणि त्या द्वैत म्हणजे जडत्वाला त्यांनी कायमचा रामराम ठोकलेला आहे. ऐक, त्याच्यामध्ये काय फक्त स्वयंप्रकाश आहे. त्याच्यामध्ये खरं तर असं आहे, इतकं निस्संदेह असलं पाहिजे, बद्धतेचा संभव नसल्यामुळं मुक्ततेचा भ्रम स्वीकारण्याचं कारणच नाही. ऐक नाही, बद्धतेचा भ्रमच सिद्ध होत नसल्यामुळं, तत्सापेक्ष मुक्ततेचा भ्रमच नसल्यामुळं वृत्तीच्या आवृत्तीविषयी जर मन साशंक असेल किंवा आग्रही असेल तर त्याने केवळ अद्वैत सिद्धांताला, श्रुती प्रतिपाद्य सिद्धांताला हरताळ फासल्यासारखं आहे. ऐकी नाही, तरच तुम्ही म्हणू शकता एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती स्थित्वा शामंत कालेपी ब्रह्म निर्वाणम मृच्छती. ठीक आहे ना. आता ज्ञातव्यच नाही तर स्मर्तव्य कसे. तो ज्ञाता नसल्यामुळं पुन्हा ज्ञातृत्व त्याला संपादन करायचं नाही. कर्तृत्व किंवा भोक्तृत्व जसं नाही तसं ज्ञातृत्व पण नाही. आणि ज्ञातृत्वासाठी आवरण जे ते त्याच्यावर नाही, तो नित्य अनावृत्त आहे. कारण अखंड अर्थाचं ज्ञान हे सुद्धा अध्यारोप अपवादाच्या भाषेत त्याने अज्ञानाचं आवरण भंग केला. वास्तविक आवरण भंग केला का आवरणाची सिद्धी झाली नाही, सिद्धी झाली नाही. ऐकी नाही, या ठिकाणी अज्ञानाने त्याचं ज्ञान आवृत्त झाले का, आवृत्त केलं नाही का, अखंड अनावृत्तच आहे. मग अखंड अनावृत्त असणारा पदार्थ अज्ञान आणि अज्ञान कार्य यांनी अस्पर्शित अचुंबित असं आहे. हे जर ज्ञान काय आहे, माणसाला हे शास्त्राचे संस्कार होता हे सगळे होतात, परंतु ग्रंथम अभ्यास मेधावी ज्ञानविज्ञान तत्परः पलालमिव धान्यार्थी तेजेत ग्रंथम अशेषतः. या ठिकाणी आपल्याला वाटतं की आपल्याला हे ग्रंथ म्हणजे आपण फक्त श्रवण केलेले हे किंवा अध्ययन केलेलं आहे. आणि हे जे अध्ययन आहे त्या काशीखानांनी सांगितलं, ह्या अध्ययनावर काम भागणार नाही. त्याच्यानंतर मनननिधी ध्यासनाच्या परिपक्व अवस्थेत झालेल्या साक्षात्कारामध्ये या ठिकाणी तुम्हाला ग्रंथाच्या अध्ययनाने काम होत नाही, ग्रंथाच्या ज्या विषयाचं अध्ययन केलं त्या अर्थाचा बोध तुम्हाला झाला आहे का, त्या अर्थाचा बोध झालाय का. जर अर्थाचा बोध झाला असेल तर तुम्हाला हे शंका राहणारच नाही. अर्थाच्या बोधामध्ये काय केलेले, बंध आणि मुक्ती हे दोन्ही स्वस्वरूपाच्या ठिकाणी विकल्प नाहीत. अज्ञान आणि अज्ञान निवर्तक ज्ञान, वृत्तीज्ञान हाही विकल्प स्वस्वरूपाच्या ठिकाणी नाही, आहे की नाही. आणि ज्ञाता ज्ञान ज्ञेय काय निजांगे होय ऐशी प्रतिज्ञा. आणि ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा ते तुम्ही ज्ञानदेव म्हणणार नाही. ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो. ते ज्ञान जर तुम्हाला प्राप्त झाला असेल तर तुम्हाला याच्याविषयी कोणती शंका राहण्याचं काही कारणच नाही, आहे की नाही. अशी स्थिती. आता तुम्ही म्हणणार की मग आता पुन्हा आपण करतच असतो. आता मग काय शंकरानंदासारख्या महापुरुषांनी लिहिलेलं आहे, आहे की नाही. मग आता हे घ्यायचं का हे घ्यायचं. जसं अधिकारी त्या दिवशी संदीप महाराजांनी गोड चिंतन सांगितलं. त्या कोणत्या श्लोकावर आता माझ्या लक्षात नाही की हे जे
म्हणजे त्यांनी विषयांचा पूर्णपणे परित्याग करावा याविषयी होतं. प्राप्ते पुरुषे इंद्रिय लाळलेली कौतुके आक्रमीला जाणं दुःखे संसारिके. त्यामुळे इतकं सुंदर सांगितलं ना. पण म्हणले की माझा एक निरोप त्यांना नंतर सांगा. मी म्हणलं महाराज तुम्हीच सांगा, आम्ही त्यांना बोलून घेतो. ते म्हणे नाही तुम्हीच सांगा म्हणे निरोप. तर ते म्हणे की ज्याला आदृढ ज्ञान आहे, परोक्ष ज्ञान आहे, विधिविषयक आदर आहे, अशा पुरुषाला त्यांनी सांगितलं अशा पुरुषाला हे त्याचा विधीपासून तो परान्मुख होऊ नये, बहिर्मुख होऊ नये म्हणून ज्ञानीपुरुषावर आरोपित करून हे सांगितलं. हे लक्षात ठेवा असं त्यांना सांगा असं ते म्हटले. लक्षात आलं ना. ते म्हणे एवढा तात्पर्य नाही ठेवलं तर काही नाही. ते म्हणे हे त्यांना सांगा की विधीचं महत्त्व त्याच्यामध्ये आणखीन बिंबवलेलं आहे. पण तो परिपक्व ज्ञानी आहे का? नाही. ते म्हणजे आदृढ अपरोक्ष घ्या, परोक्ष घ्या किंवा विधीवर आदर असणारा ठेवला, त्याचा बुद्धिभेद होऊ नये म्हणून घ्या, लोकसंग्रह म्हणून घ्या, पण ते तत्वता ज्ञानी पुरुषावर हे आरोपित करू नका. असं बरोबर आहे की नाही? ते म्हणजे एवढं माझं एक वाक्य त्यांना सांगा असं ते म्हटले. ते ना का रागद्वेषयुक्तस्तु विषयान इंद्रियश्चरण आत्मवश्यैर विधेयात्मा. ते म्हणे हा विधेयात्मा आहे म्हणून याच्यासाठी असं सांगितलं. लक्षात आलं ना. याला जर विधीचा आदर नसता, विधी निषेधाच्या आतीत जर स्वरूप जाणलं असतं तर त्याला विधेयात्मा म्हणण्याची आवश्यकताच पडली नसती. आणि त्याला नाहीच आहे आवश्यकता, त्याला आवश्यकता नाहीच आहे. मग आता माऊली या संबंधाने कसं सांगतात हे बघा. हे ब्रह्मस्थिती निश्चिम जे अनुभविता निष्काम ते पातले परब्रह्म अनायासे. आता भाष्यातलं मत तेवढंच आहे. ते सांगितलं क चरमे वयशी, बाकीचं काही नाही. एषा यथोक्ता ब्राह्मी ब्रह्मणी भवा इयं स्थिती सर्व कर्म संन्यस्य ब्रह्मस्वरूपेण एव अवस्थानम इति येतात. आता हे काय आहे, ह्या श्लोकावर माऊलीने पुढचं अवतरण केले आणि भाष्यकारांनी या ठिकाणी याच्यामध्ये सुद्धा काय आहे, या श्लोकातला काही भाग जो आहे तो पुढच्या अध्यायाचं हा काय आहे अवतरण रूपात किंवा अध्याय संगती म्हणून एक त्याची उपयोगिता आहे. तर इथे एवढंच सांगितलं येशा यथोक्ता ब्राह्मी नाम ब्रह्मणी भवा यम स्थिती. आता वर सांगितलेली जी स्थिती आतापर्यंत विहाय कामानी सर्वान पुमांश्चरती सर्वता इथपर्यंत हा उपक्रम आणि उपसंहार झाला. कुठं प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतात आणि विहाय कामान या असा उपक्रम आणि उपसंहारिकाची एक वाक्यता झाली. ह्या ब्राह्मी म्हणजे ब्रह्मणी भवा म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी झालेली ही स्थिती. म्हणजे ही स्थिती कशाने प्राप्त होते. आता काय आहे, आचार्यांचं जे आहे ना त्यांच्या एक मर्यादा ठरलेली आहे, वर्णाश्रम पद्धतीला सोडायचं नाही. म्हणून या ठिकाणी ही स्थिती कधी प्राप्त होते, ब्रह्मणी भवा जेव्हा तुम्ही सर्व कर्म विधीपूर्वक कर्म संन्यास करून संन्यासादी नंतर श्रवण मनन निधिध्यासनादी अंतरंग साधनाचा अवलंब करून निधिध्यासनाच्या परिपक्वावस्थेत झालेला साक्षात्कार ही ब्राह्मी स्थिती आहे. याचा अर्थ याच्यासाठी सुरुवात कुठून झालेली आहे, संन्यास श्रवणम करूयात. म्हणजे ही स्थिती जी आहे सर्व कर्म संन्यास्य सर्व कर्मांचा संन्यास करून ब्रह्मस्वरूपेने एव अवस्थानम ब्रह्मस्वरूपाने त्याची स्थिती झालेली आहे. म्हणजे कोणा चाल इथं असं नाही कोणी यान करा असं नाही. ते वैदिक त्यांचं म्हणणं काय आहे का वैदिक वर्णाश्रम धर्माचं जो यथास्थिती पालन करतो त्याच पुरुषाला पुढे हे तत्त्वज्ञान प्राप्तीचा अधिकार आहे. कारण तत्त्वज्ञान प्राप्तीचा अधिकार कर्म आणि उपासना करणाऱ्या पुरुषालाच अंतःकरणाची शुद्धी आणि स्थिरता याद्वारा प्राप्त होत असतो असं गृहीत कृत्य आहे. जे पारंपरिक वेदांत ज्याला आपण म्हणतो त्याप्रमाणे. म्हणून सर्वम कर्म संन्यास्य असं म्हटलं. लगेच बोला काही वाटलं तर असं दिसतं की नाही. आता सांगतात हे पार्थ न येनाम स्थितीम प्राप्य लब्ध्वा न विमुह्यती न मोहम प्राप्त नव्हती. या स्थितीला प्राप्त झालेला कधी मोहाला परत प्राप्त होत नाही. मोहाला म्हणजे प्राप्त होत नाही म्हणजे विपरीत भावनेला प्राप्त होत नाही, वैचित्याला प्राप्त होत नाही, बुद्धी कधी कुंठित होत नाही. स्थित्वा अश्याम स्थितौ ब्राह्म्याम अंतकाले अपि अंत्यापि वयसी
ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मनिवृत्तीम मोक्षम रुच्छती गच्छती. हा ब्राह्म्य स्थितीला प्राप्त झालेला पुरुष जो आहे अंतकाली आपी, अंतकाल म्हणजे अगदी मरण्याचा अविपूर्व क्षण न घेता काय म्हणतात, अंते आपी वयशी, म्हणजे अगदी शेवटच्या वयात देखील, म्हणजे अगदी थोडा जरी काळ राहिला असला आणि जर त्याला अधिकार प्राप्त झाला असेल असंच घ्यावं लागेल ना, तर त्यामध्ये देखील तो ब्रह्मनिवृत्तीला प्राप्त आपलं ब्रह्मनिर्वाणाला प्राप्त होऊ शकतो. किमु वक्तव्यम ब्रह्मचर्यादेव संन्यास्य यावत जीवम या ब्रह्मनियेश अवतिष्ठते सहा ब्रह्मनिर्वाणम रुच्छती इति. अव अंतकाली त्याच्या जसं सांगतात अंतकाली ज्याच्या नामा आले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. आणि ज्यांनी ब्रह्मचर्य अवस्थेपासून संन्यास घेऊनच रात्रंदिवस वेदांताचं चिंतन केले त्याला ही ब्राह्मी स्थिती प्राप्त होऊन त्याला मोहाला प्राप्त होणार नाही. हे कैमुत्तिक न्यायाने काय वेगळं सांगायची गरज आहे का? भाव काय झाला, एकच झाला ना, असाच झाला ना. हां, यावत जीवम ब्रह्मणी एव अवतिष्ठते. आयुष्यभर ज्यांनी ब्रह्मस्वरूपाचं चिंतन केले तो प्राप्त होईल, याच्यात काय नवल आहे की नाही. ज्यांनी अगदी वार्धक्य कालामध्ये श्रवण केलं आणि त्या ठिकाणी त्याला जर यथार्थ ज्ञान प्रगट झालं असेल तर तो सुद्धा ब्राह्मी स्थितीला प्राप्त झालेला पुरुष पुन्हा पुनरागमनाला प्राप्त होत नाही. तर ज्यांनी आयुष्यभर वेदांत वाक्येषु सदारम म्हणतो तो प्राप्त होईल, याच्यात काय नवल आहे असं साधारणपणे. ठीक आहे ना. आता ह्या ओव्या पहा. हे ब्रह्मस्थिती निश्चिम जे अनुभविता निष्काम ते पातले परब्रह्म अनायासे. पाठीमागं हा कोणता पुरुष आहे तो सांगितला की ज्याला एषा ब्राह्मी स्थिती म्हणजे ही ब्राह्मी स्थिती. ह्या ब्राह्मी स्थितीतली लक्षणं कोणती आहे? आत्मबोधे तोषला, जो आत्मज्ञानाने संतुष्ट झाला, परमानंदे पोखला, जो निरतिशय आनंदाने जो पुष्ट झालेला आहे, स्थिरप्रज्ञ भला ओळखतो. हाच खरा स्थितप्रज्ञ आहे. भला स्थितप्रज्ञ हा सर्वश्रेष्ठ स्थितप्रज्ञ आहे असं तू समज. आणि त्याच्याजवळची काय अजून सांगतात, अहंकाराचे दंडोनी. त्यांनी काय केलेलं आहे? अहंकाराचं दंडन केलेलं आहे, म्हणजे अहंकाराचा परित्याग केलेला आहे. त्याचा आपण काल का परवा पाहिली. जो अहंकार जो आहे तो अहंकार, ते अहंकार आपलं भागवतामध्ये ओवी आहे ते. हां, ते अहंकार धरी सोहमपण तई मन चित्ती प्रगटे चैतन्यगण तेव्हा मन ही होय उन्मन बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्म. हे नाही ते दुसरे अहंकार सांडोनी तो निघे सोहम सदना माझी रिघे असे. अहंकार जो आहे हा प्रपंच सांडोनी वासना, ते काय म्हणजे तो अहंकार जो आहे तो सोहम सदना माझी रिघे. तो अहंकार आता कुठं जाऊन बसलेला आहे? सोहम म्हणजे परमात्मा स्वरूपावर जाऊन बसलेला आहे असं सांगितलं. अहंकाराते दंडोनी सकळ कामं सांडोनी, आणि सगळ्या कामनांचा त्याचा परित्याग झाला आहे. परित्याग केला आहे का परित्याग झाला आहे? सगळा त्याग झालेला आहे. आणि आता तो विश्वामध्ये व्यवहार करतो की नाही? करतो. पण द्वैतात्मक करतो का विचारे विश्व होऊनी विश्वाची माझी काय शिवम भूत्वा शिवम यजेत. आपणच विश्व झाला तरी भेदभाव हो सहजची गेला, मनोनी द्वेषू ठेला जया पुरुषा. असा हा पुरुष आहे. आणि मग असा जो पुरुष आहे हे ब्रह्मस्थिती निश्चिम, त्याला ही ब्रह्मस्थिती प्राप्त झाली. बरं, ह्या ब्रह्मस्थितीला ज्याला प्राप्त झाला ती कशी आहे? तिला परिच्छिन्नता आहे का? आता मी देव आणि तू भक्त ऐशे करी म्हटलं तर त्याला परिच्छिन्नता आहे का अपरिच्छिन्नता आहे? परिच्छिन्नता आहे की नाही? मी स्वर्ग लोकाला जाईल असं जर म्हणेल परिच्छिन्नता आहे की नाही? स्वर्ग लोकाला जाईल म्हणलं तर देशाचा भ्रम आहे की नाही? बरोबर ना. मी त्या ठिकाणी अनंत काळ सुख भोगणार आहे, कालाची परिच्छिन्नता आहे की नाही? मला अंत्यक्षणी परमात्म्याचं चिंतन करीतच देह सोडला तरच मी विदेह कैवल्याला प्राप्त होणार आहे, हा काळाचा भ्रम ठेवूनच चालले की नाही? आणि ज्याला ज्ञान म्हणतात त्याच्यात देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला, विश्वाकारे अशी त्याची स्थिती आहे की नाही? म्हणून हे अनुभवी. आता इथं एक अनुभविती निष्काम असं एक पाठ आहे आणि अनुभविता निष्काम असा पाठ आहे. तर त्याच्यामध्ये याचं दिला नाही पण तो पाठ आहे, कुठल्या तरी ज्ञानेश्वरीत आहे, लिहिलं आहे ना. हे ब्रह्मस्थिती म्हणजे ही जी ब्रह्मस्थिती म्हणतात यालाच नाव दुसरं काय? स्वरूप स्थिती. म्हणजे स्वरूपाचं तत्वतः असणारं जे
अस्तित्व किंवा विद्यमानत्व ते असं आहे की ते ब्रह्मस्थिती निश्चिम, आणि जे अनुभविता निष्काम. एक याचा अर्थ असा होता की निष्काम पुरुष आहे त्यांनाच ह्या ब्रह्मस्थितीचा अनुभव येतो, आहे की नाही. किंवा जे अनुभविती निष्काम, म्हणजे निष्काम पुरुष जे आहे की ते ह्या स्थितीचा अनुभव घेतात आणि ते अनायासे परब्रह्म पातले. आणि जर मनुष्य निष्काम एकदा झाला की प्रजाहाती यदा कामान, किंवा आता श्लोक गेला तो विहाय कामानीय सर्वान, असा कामनांचा परित्याग जे झाला. कारण कामनेच्या त्यागे आणि भजनाचा लाभ केला पद्मनाभ सेवारुणी, असं तुकाराम महाराज म्हणतात. त्याप्रमाणे ते अनायासे, आता यांना काय श्रम आहे, अनायासे परब्रह्माला पाहिजे का. परब्रह्म हे स्वतः होतेच, त्यांना ब्रह्मैव सन ब्रह्मापेती. तो ब्रह्म आपण म्हणतो ना नतस्य प्राणावी उत्क्रामंती, का नाही उत्क्रामन होत, ब्रह्मैव सन ब्रह्मापेती. आता त्यांना कुठेही गेले तर ब्रह्म, आता याचे प्राण उत्क्रमण करत नाही, कारण त्याच्या ज्ञान बोधात काय आहे, सर्वत्र ब्रह्म आहे. आणि मग त्याचे प्राण कुठं जातील ब्रह्माला सोडून, ते अज्ञानाला जातील काय कुठं, कारण अज्ञान तर निवृत्ती झालेली आहे. बरं अज्ञानाची निवृत्ती एकदाच होते, आहे की नाही. प्रमाणिनोत्पातीता विद्या, ती जर असेल तर तिनं काय केलेलं आहे, त्याचा नाश केलेला आहे. अविद्या निवृत्ती फल दर्शनात येत, अविद्या निवृत्ती हे स्थळ, तेने मोक्षोपादान फळ, आणि या दोही साधन केवळ ज्ञान. बरं त्या अज्ञानाने ज्ञान निवृत्त करून स्वपरविरोधी निवृत्ती तेही निवृत्त झालेली आहे. आता त्याच्याजवळ काय, मग आता पुन्हा त्याचे प्राण कुठं जातील, का न उत्क्रामंती, का ब्रह्मस्वरूपा व्यतिरिक्त न उत्क्रामंती, का त्याला अशा प्रकारचा भ्रम होत नाही, असंच म्हणाला ना. हे सुद्धा दुसरे म्हणतात त्याला, हा सुद्धा भ्रम नाही. हा तो काय बोला हा काहीच हरकत नाही. आम्ही तुम्हीच बोलले असं समजू, कारण आता भ्रमच नाही राहिला ना द्वैताचा कुठं. आता त्यामुळे हे अनायासे माणसाला जर मरणाचं ओझं वाटत असेल, बोधाचं ओझं वाटत असेल, अज्ञानाचं ओझं वाटत असेल आणि जीवनमुक्ती मिळवत असेल, तर तो माणसाला म्हणजे अज्ञानाचं ओझं वाटत असेल, जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचं ओझं वाटत आहे, म्हणजे त्याला काहीतरी प्रतिबंध आहे, ते कायम कसं राहील जीवनमुक्तीचं कौतुक म्हणा, कौतुक वाटत असेल, तर त्याची मुक्ती जी आहे तो वाचामुक्त आहे का नाही, तो तत्वता मुक्त झालेला नाही. जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता, आड ठाकू न सके चित्ता प्राज्ञा जया. ते म्हणतात चिद्रूपी मिळता, ज्या वेळेला त्याला आपलं ज्ञानस्वरूप आत्म्यामध्ये तो त्याचं मिलन होतं किंवा ऐक्यभावाला तो प्राप्त होतो, त्यावेळेला ऐक्यभावाला जेव्हा प्राप्त होतो म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान त्याला ज्या क्षणी होतं त्याच क्षणी देहांतीची व्याकुळता, तेव्हा त्याला हा प्रश्न राहतो का, आता सर्व ज्ञान झाले बरं का, पण ह्या ज्ञानाचा योग झाला आहे, आता क्षेम झालाच पाहिजे, अशा प्रकारचे. आणि त्याला काय करावं लागेल तर अंते मती सा गती, हे जे वाक्य आहेत ऐक ना शास्त्राची, ही त्याच्यावर प्रभाव करतील का, प्रभाव करणार नाही. देहांतीची व्याकुळता, त्याचं तो लगेच म्हणेल, कोणी म्हटलं का तो श्लोक कोणता आठवेल, सगळे विसरले तरी पंचदशीच आठवेल, आहे का नाही. काय वृथा प्राणा न संशय, काय तेजोतेशा प्राणान भ्रांतीर न संशय, असंच म्हणेल का नाही तो. तर ते म्हणतात देहांतीची व्याकुळता तया जया प्राज्ञा, ज्या स्थितप्रज्ञाला आड ठाकू न सके चित्ता, त्याच्या चित्ताला म्हणजे त्याच्या बुद्धीला ही आड ठाकू न सके, प्रतिबंध करू शकत नाही. कारण जे प्रतिबंधक आहेत त्या प्रतिबंधकांचाच स्वामींच्या भाषेत प्रतिबंध उपही चैतन्यात काय आहे, त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. त्या प्रतिबंधाची मी कशाला चिंता करू. प्रतिबंधकाली प्रतिबंध उपही चैतन्याच्या ठिकाणी प्रतिबंधाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे, म्हणून आड ठाकू न सके चित्ता प्राज्ञा जया. कोणती अंतकाळामध्ये येणारी काय वाकुळता, आणि तो कशाला म्हणेल वात पित्त कफ देह अवसानी ठेवावी वारुणी दुरिते ही सावधतो माझी इंद्रिये सकळ. उपासकाचं चाललंय का तत्वज्ञाचं चाललंय, आहे की नाही. त्याची आवृत्ती आहे, पण कोणाची चालली. तुम्ही फक्त लक्षात घ्या, तुम्ही तत्वचिंतक आहात का उपासक आहात. आमचं ते आम्हीच सांगतो
तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर. आणि युद्ध केलं म्हणजे स्मरण होईल, म्हणजे कर्म केलं म्हणजे त्याच्यापासून त्याचे संस्कार होऊन स्मरण होईल, आणि स्मरण केलं का पुन्हा कर्म होईल आणि त्याचं सातत्य राहील, आणि मग त्याच्यापासून प्रबल अदृष्ट निर्माण होईल आणि तुझी प्रगती होईल. उलट त्याचं काय झालं, जेवढ्या हरणावर प्रेम केलं ना तेवढं अदृष्ट कमी झालं, आणि त्यामुळे त्याला शेवटच्या काळात स्मरण झालं नाही, म्हणून त्याला 2 जन्माचा प्रतिबंध झाला. पण हे सगळं कोणाचं चिंतन आहे? कर्म आणि उपासनेमध्ये चाललेलं हे चिंतन आहे, हे तत्त्वज्ञानाचं चिंतन नाही, आहे की नाही. जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता, आड ठाको न सके चित्ता प्राज्ञा जया. तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती, सांगता अर्जुना प्रती संजयो म्हणे. आणि तीच स्थिती या ठिकाणी अर्जुनाला भगवान परमात्मा सांगत आहेत, आणि हे इथं संजय धृतराष्ट्राला ही गोष्ट सांगत आहे. जो विचारतोय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. आणि त्याला संजय मात्र हे सांगतो, आहे की नाही. काय भाग्य आहे त्यात, आहे की नाही. आणि किती एकाच अध्यायात सगळं जीवनाचं तत्त्वज्ञान त्याला धृतराष्ट्राला ऐकायला मिळालं. याचाच अर्थ असा म्हणावं का की जर मनुष्याला हे जर ऐकायला मिळालं, मनात नसलं तरी, आहे की नाही, तरी पण वाया जात नाही, ऐक तरी पण वाया जात नाही. कारण का पुढे लिहिलं, धृतराष्ट्र तोही काय अंधू तोही अवसरे सुखी आजार. काय ती होई तैशी श्रीहरिभक्तीची अक्षरे संजय सांगितली आदरे, तेही अंधू तोही अवसरे सुखिया झाला. ऐक नाही, संजयाने आदराने सांगितले, धृतराष्ट्राने आदराने ऐकली सुद्धा नव्हती. त्यांनी सांगितलं हे न पुसव तू, ते हे तुला कोण विचारले, आम्ही विजय कोणाचा झाला हे सांग, तरी सुद्धा त्याला उपयोगाला आली. तर आपण तर काय, आपण साधन चतुष्टय संपन्न होऊन श्रवण करीत असतो, तर हे आपल्याला फलीभूत होणार याच्यामध्ये शंका घेण्याचं कारणच नाही. वयाच्या 77 वर्षापर्यंत आम्ही तकलीफ घेणार म्हणलं काहीतरी उपयोग होतानाच असेल, आहे की नाही. अडखळत पडत यायचं. हे तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती, सांगता अर्जुना प्रती संजय म्हणे. आता इथून पुढच्या अध्यायाच्या संबंधित आहे. आईशे कृष्ण वाक्य ऐकिले, ते आपण पुन्हा पाहणारच आहे. आईशे कृष्ण वाक्य ऐकिले तेथ अर्जुने म्हणे म्हणते. इकडं काय मनुष्य काही बोलत असला ना आपल्या अनुकूल अर्थ काढत असतो. अर्जुनाला ही भगवंताने सांगितली, ही स्थितप्रज्ञाचं वर्णन तत्त्वज्ञानाचं चिंतन चालले, आहे की नाही. अर्जुनाला करायचं नाही युद्ध, तर याचा उपयोग इथं बरा होईल असं त्याला वाटतं. हे आपल्या उजव्या खांद्यावर आलं. एवढं संन्यास घ्यायचा, मग हा बोध प्राप्त होतो. संन्यासाला सुद्धा कठीण आहे, आणि हीच सर्वात मोठी स्थिती आहे. कोणती? ही स्थितप्रज्ञ दशा हीच जीवनात प्राप्त करायची, आणि संन्यासाशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. आणि मग संन्यास घ्यायचा म्हणजे युद्ध तत्परित्याग केला पाहिजे. आणि माझ्या मनात काय आहे तेच, आणि देवाच्या मनात काय दिसतंय हेच, असा अर्थ काढला, आहे की नाही. अर्जुनाने देवाला काही हे सांगायचं नव्हतं, पण अर्जुनाने असा अर्थ काढला. म्हणून म्हणतात आईशे कृष्ण वाक्य ऐकले. अर्जुनाने असं कृष्णाचं वाक्य ऐकलं, आणि अर्जुने मनी म्हणितले. अर्जुन मनातच म्हणायला लागला, आता आमुच्याची काजा किराले उपपत्ती. या भगवंताने ह्या ज्या युक्ती सांगितल्या ना, या उपपत्ती आमुच्याची काजा किराले, आमचंच कार्य आता कार्यभार याच्यामुळं साधला, आमच्याच उपयोगाला हे आलं, आणि कीर आलं, निश्चयाने आलं. आता काय आहे की जे कर्म जात आगवे येथ निराकरिले देवे. देवाने हे संपूर्ण कर्म जे आहे ना, त्या कर्माचं निराकरण या ठिकाणी केले. कर्माने तुम्हाला अनित्य अशा प्रकारचं फल मिळतं. नित्य फळ हे ज्ञानानेच प्राप्त होतं. ज्ञान हे संन्यासालाच होतं, आहे की नाही. आणि जीवनमुक्ती आणि विदेमुक्ती ही संन्यासी पुरुषालाच प्राप्त होतात, कर्मठाला किंवा उपासकाला नाही. असं चिंतन झालं की नाही. म्हणून हे सगळं जो सांगितलं तो फक्त विचाराचा परमार्थ आहे, आणि विचाराचा परमार्थ करण्याचा अधिकार कोण आहे? सर्वसंग परित्याग केलेल्या परिव्राजक अशा संन्यासाला आहे. परमहंस संन्यासी किंवा मुमुक्षू, त्यांनी विधीपूर्वक मुमुक्षूने त्याग केलाच पाहिजे. आणि जीवनमुक्त पुरुष जे तर विलक्षण सुखासाठी त्यागच पाहिजे. त्याग पाहिजे म्हणजे संन्यास पाहिजे, आणि संन्यास शिवाय हे प्राप्तच होत नाही. आणि मग जर मला एवढं मोठं फल प्राप्त व्हायचं तर कर्माच्या नादी लागून उपयोग नाही. म्हणून म्हणतात येथ निराकरिले देवे. देवाने ह्या कर्माचं निराकरण केलेलं आहे. आणि हे कशासाठी? तरी पारुशले म्या झुंजावे म्हणून या. म्हणून ते म्हणतात म्या झुंजावे म्हणून या पारुशले. आता मी युद्ध करावं हे तर आपोआपच बंद झालं. आता भगवंताचंच म्हणणं आहे की सर्वात महत्त्व कोणाला आहे? तत्त्वज्ञानाला. तत्त्वज्ञान कशाला होतं?
कर्मानी न कर्मणा न प्रजया, ते कशाने होतं? सर्व संग परित्याग, प्रजा हाती यदा कामान. मग आता मला तेच केलं पाहिजे आणि भगवंताचे तेच मनोगत असल्यामुळं बरं झालं. आता ते म्हणतात आपल्याची किज काजा किरा आले, काय म्या पारुशले झुंजावे म्हणून. या मी आता हे पारुशल म्हणजे मी युद्धाला पारखात झालो, लढाई करण्याचं कारणच राहिलं नाही. आता काय भिक्षा मागता बली. बरं मी अगोदर याला सांगतच होतो आहे की नाही, यांनी आता नंतर विचार करून मला सांगायला लागला आहे की नाही, नाहीतर मी अगोदरच त्याला हेच सांगत होतो ना. ऐसा श्री अच्युताची बोला चित्ती धनुर्धर वाईला, आता प्रश्न करील भला आशंकोनिया. ऐसा अशा प्रकारे अच्युताची बोला, ज्या परमात्मा श्रीकृष्णाच्या बोलण्याने धनुर्धरू चित्ती वाईला, धनुर्धारी अर्जुन आपल्या मनामध्ये अत्यंत प्रसन्न झाला. कारण का आपल्याला अनुकूल आता घडणार आहे. आता युद्धापासून परान्मुख होणं काय आपल्याला अवघड राहिलं नाही. आता प्रश्न करील भला आशंकोनिया, आता त्याला एक शंका घेईल, म्हणजे एक शंका उत्थापित करील आणि अर्जुन त्या भगवान परमात्म्याला प्रश्न करील, शंका स्वरूपात प्रश्न करील ना. आशंकोनिया भला प्रश्न करील, आणि तो प्रश्न अत्यंत चांगला आहे. चांगला काय आहे? त्या सामान्यपणे जी अर्जुनाची स्थिती आहे तीच बऱ्याच लोकांची असते. म्हणून त्यांनी लिहिलं ना काय दुभिन्नली श्रीकृष्ण पार्थापुरते काय श्रीकृष्ण गाय, या ठिकाणी तैसे वत्स करोनी पार्था ते नाही दुसरं आहे थोडं काय म्हणतात ते, हत्ती तर आहे ते ही ओवी. दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय वत्स करोनी पार्था ते. एक चरण राहिलं. थी ओळ. तैसे गीतेचे हे दुबते वत्स करोनी पार्थाते दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय, असं सांगितलं. वात्सराला फक्त काय केलेलं आहे? निमित्त केले. अर्जुनाला निमित्त केले. जसं वासराला निमित्त करून गाय सगळ्या घरच्यांना दूध देते ना, तसं जगासाठी हे झालेलं आहे. म्हणून वत्साचे वरसे वा हे काय सुरुवात काय? परिवत्साचे वरसे वत्साचे वरसे आणि दुबते होय घरो देशे, झाले पांडवाचे निमिषे जगदुद्धरण. ही एक ओवी आहे आणि ती तर आहेच तिसरी. ऐसा श्री अच्युताची बोला चित्ती धनुर्धर वाईला, आता प्रश्न करील भला अशंकोनिया. तो प्रसंग असे नागरू जो सकळ धर्माशी आगरू, की विवेकामृत सागरू प्रांत हिनू. आता तो नागरू प्रसंग असे, तो अत्यंत सुंदर अशा प्रकारचा प्रसंग आहे. आणि तो प्रसंग म्हणजे कोणाला वाटेल की हा प्रसंग केवळ तत्वचिंतनाचाच एक काय, तो सकळ धर्माशी आगरू, सगळ्या धर्मांचं आगर म्हणजे उत्पत्ती स्थान किंवा भांडार आहे. म्हणजे याचा अर्थ इथून पुढं जेही सांगितलं जाईल ते धर्मशास्त्राला अविरुद्ध असंच प्रतिपादन केलं जाईल. धर्मशास्त्राच्या उलट त्याच्या धर्मशास्त्राच्या सिद्धांताचं ते काय असेल? भांडार असेल. बरोबर ना. म्हणून हे सांगतात इथं. म्हणजे याचा अर्थ ज्याला म्हणतो ना आपण अविवादो अविरुद्धश्च, या ठिकाणी ह्या वेदांताचा कोणाशी विवादही नाही आणि कोणाशी विरोधही नाही, अशा प्रकारचं हे तत्वचिंतन तुम्हाला सांगितलं जाईल. बरोबर आहे ना याच्यामध्ये. किंवा तुम्हाला धर्माचं निरूपण केलं तर वेदांताच्या कुठेही विरुद्ध जाणार नाही, किंवा तुम्हाला या ठिकाणी वेदांताचं निरूपण केलं तर उपासना सिद्धांतालाही विरुद्ध जाणार नाही. सर्वांना तंतोतंत आपल्या जागेवर अधिकाराप्रमाणे ठेवून या ठिकाणी निर्दुष्ट रीतीने हे विवेचन होणार आहे. म्हणून म्हणतात की आता प्रश्न करील भला आशंकोनिया, तो प्रसंग असे नागरू. हा प्रसंग म्हणजे आता काहीतरी त्याच्यामध्ये कुठंतरी त्रुटी असतील, असंच म्हणू नका. तो नागरू प्रसंग असे, तो ओघात आलेला प्रसंग, तो धर्माशी आगरू असे आणि सकळ धर्माशी आगरू असे. म्हणजे वर्णधर्म, आश्रमधर्म, नीतिधर्म, सकाम कर्माचा धर्म, निष्काम कर्माचा धर्म, काय तत्वज्ञानाचा धर्म, सर्वच आहे की नाही. सगळ्याच्या सगळ्या धर्मांना सागर आहे. आणि पुन्हा कसं आहे? विवेकामृत सागरू. आणि विवेकरूपी अमृताचा सागर आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये काय हे ग्राह्याग्रह्याचं चांगल्या प्रकाराने विश्लेषण किंवा पृथक्करण केलेले जे प्रमेय आहेत त्या प्रमेयाचा हा समुद्र आहे.
म्हणून तो अमृत विवेकामृत सागरू. आणि पुन्हा किती आहे तर प्रांतहीनू. इथं जे सांगितलं जाईल ते प्रांतहीन आहे. प्रांतहीन आहे म्हणजे या ठिकाणी फक्त त्याला देशाचा परिच्छेद नाही असं नाही. प्रांतहीन शब्दाने देश काल वस्तू परिच्छेद रहित सर्व व्यापक ज्ञान. ते एक ओवी आहे, ते व्यापक ज्ञान भले आणि जयाच्या हृदयात ते घेवसित आले, अशी आहे ना ओवी. आज तयाची समता दृष्टे बोले विशेषू काही, असं हे ज्ञान आहे. म्हणून सांगतात विवेकामृत सागरू प्रांतहीनू. जो आपण सर्वज्ञानातो निरूपिता होईल श्री अनंतो, ज्ञानदेव सांगेल मातू निवृत्ती दासू. आणि सांगणारा कोण आहे म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरीवर जर श्रद्धा झाली ना तर मनुष्याला ती ही ज्ञानेश्वरी जे सांगितलं याच्यापेक्षा वेगळं मला काही आलंबन घेण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी आपण इतर स्वामी महाराज म्हणायचे ज्ञानेश्वरी ग्रंथीभेद करते आणि इतर ग्रंथ ग्रंथी करतात. स्वामी महाराज म्हणजे बऱ्याच वेळा म्हणजे ग्रंथी करतात हे सांगण्याचं तात्पर्य नाही. ग्रंथीभेद सांगणाऱ्या ग्रंथाचे आपल्याला समन्वय कळाला नाही तर ग्रंथी आणखीन वाढत जाते. पण ज्ञानेश्वर महाराज मात्र ग्रंथीभेदच करतात. म्हणून आपणच सर्वज्ञ, कारण हा सांगणारा कोण आहे सर्वज्ञाचा नाथ आहे स्वामी. सर्वज्ञाचा नाथ म्हणजे जे जीवाच्या दृष्टीनं ज्या गुरु परंपरेत गुरूंची सर्वज्ञता आहे त्याचाही नाथ कोण आहे ईश्वर, तो आद्य गुरु आहे. ऐके नाही. दुसरी गोष्ट सर्वज्ञ नातू म्हणजे सर्वज्ञ कल्प असणारा वेद जो आहे यस्य निश्वसितम वेदा, त्या रीतीनं सुद्धा कृष्ण परमात्मा हा सर्वज्ञ नाथच आहे. ऐकी नाही. आणि निरूपिता होईल तो त्याचं निरूपण करणार आहे. आणि तो सांगणार आहे तो स्वतः देशकालाच्या मर्यादेत स्वर्गात राहून वैकुंठात राहून सांगत नाही. तो अनंत आहे ज्याने ह्या सगळ्या देशकाल वस्तूच्या परिच्छेदाच्या परिच्छिन्नत्वाच्या मर्यादा उल्लंघन केलेले आहेत असा, किंवा त्याच्यात जो सापडलाच नाही असा जो पुरुष आहे. आणि ते ज्ञानदेव सांगेल मातू निवृत्तीदासू. आणि हे कोण सांगणार आहे तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ती गोष्ट त्या संगोष्टी मी तुमच्याबरोबर करणार आहेत. दोन गोष्ट काय, ज्याला ज्ञान हा देव वाटेल ते ह्या चिंतनाचे अधिकारी आहेत आणि त्याच्यासाठी ते काय पाहिजेत निवृत्तीचे दास पाहिजेत. ज्यांना बरोबर ना प्रवृत्ती परायण जीवन जगायचं त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरी नाही, त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरी नाही म्हणलं चालेल ना. प्रवृत्ती लक्षणात्मक धर्म हे ज्याचं उद्दिष्ट आहे म्हणजे ज्याला इहलोकातलं किंवा परलोकातलं कल्याण करायचं त्याला या ठिकाणी काय नाही, तो पुरुष आहे ना ह्या ज्ञानेश्वरीचा खऱ्या अर्थाने अधिकारी नाही. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टादृष्ट विजय व्हावे जी असं मागणी मागितली आणि देवाने दिली नाही कसं म्हणावं. हे सुद्धा मंत्र वेदातल्या मंत्रासारखं सकाम पुरुषाला सुद्धा फलनिष्पत्ती करून द्यायचं नाही काय, ऐहिक सुखाची उपलब्धी होणार नाही का. आता जे आपण ज्ञानेश्वरीचं लोकांना सांगू बरोबर चांगलं लक्षात घ्या, तर ज्यांना ऐहिक जीवन धड जगायचे त्यांना ज्ञानेश्वरीचा उपयोग आहे का, त्यांना पावली उपयोग आहे. ऐके नाही. ज्यांना पारलौकिक जीवन चांगलं जगायचं त्यांना नाही काय, त्यांना आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांचं हे उद्दिष्ट मात्र नाही. त्याला कोणतं तरी एक न्याय म्हणतात की जशी गंगा समुद्राला मिळायला चालली आणि जाता जाता रस्त्यावरच्या झाडांना सुद्धा पुष्ट करते की नाही, त्यांना पाणी पुरवते ती झाडं, तसं या ठिकाणी आई किंवा पारलौकिक सुख हे सांगण्यात तात्पर्य नाही. तात्पर्य कोणतं ज्ञानेश्वरीचं दृष्टादृष्ट विजय व्हावे जी एवढंच आहे का या ठिकाणी विश्व स्वधर्म सूर्य पाहो आणि जो जे वांछिल तो त्याला. मला माऊलीने एक अर्थ सांगितला होता दृष्टादृष्ट विजय व्हावे. ते म्हणे मला तो खूपच आवडलं. ते दृष्टादृष्ट विजय व्हावे इथं सुद्धा ही ऐहिक पारलौकिक कल्याण नाही. ते म्हणे असा अर्थ केला तर काय हरकत आहे. बरोबर का, मी सांगतो बघा. ते म्हणले की जीवनमुक्ती यांनी घ्यायची, कोणतं घ्यायचा दृष्ट सुख, आणि ऐहिक सुखाने विधेय मुक्ती घ्यायची. ऐक नाही. आणि खरं जर माऊलीच्या अर्थाला नेऊन ठेवायचं असलं तर तिथंच नेऊन ठेवलं पाहिजे. ऐक नाही. कारण याच्यासाठी हा ग्रंथ झालाच नाही. आता सहज तुष्यंतु दुर्जन्यायाने त्यालाही त्याची उपयोगिता आहे. किंवा आता सांगितलं त्याप्रमाणे समुद्राकडे नदी जाते, इतरांचं पोषण करते. परंतु ज्ञानेश्वरी वाचल्यापासून बरं झालं, घरात भांडणं कमी झाली, किंवा ज्ञानेश्वरी वाचल्यापासून थोडी शांतता आली, किंवा झोप, अरे झोपेच्या गोळ्या बऱ्या पडल्या असत्या त्याच्यापेक्षा. ऐक नाही. ज्ञानेश्वरी काय झोप यायचं साधन आहे का. ऐक नाही. तसं तर पाठात तर उपयोगाला पडते ती समजा, हे त्याचं काय नाही. पण इतर वेळेला ते काय त्याचं साधन आहे का. असो, जो आपण सर्वज्ञ नाथू सर्वज्ञाचा स्वामी असणारा परमात्मा, तो श्री अनंत असणारा परमात्मा, तो या ठिकाणी निरूपण करीत आहे. आणि ज्ञानदेव सांगेल मातू निवृत्तीदासू. निवृत्तीनाथ महाराजांचे दास, गुरूंचे शिष्य.
आपलं दास्य करणारे ज्ञानोबाराय म्हणतात, ह्या गोष्टीचं मी पुढं निरूपण करणार आहे. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां द्वितीयोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु. अर्जुन उवाच जायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. जायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. जायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. उद्यापासून एक 4-5 दिवस ज्ञानेश्वरी जे आपला दुसरा अध्याय पूर्ण झाला आहे, तर दुसऱ्या अध्यायानंतर तिसऱ्या अध्यायाची सुरुवात 4-5 दिवसांनी करू. त्याचं कारण